परंतु आता आधुनिक पद्धतीचे लॉज आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेले पाहता येतील. आता आपण प्रवेश करतोय कविवर्य केशव सूत यांचे जन्मस्थान असलेल्या मालगुण या गावी. आता ज्या कमानीमधून आपण आलो तिथूनच काही अंतरावरती मराठीतील ख्यातनाम कवी केशव सूत यांचे जन्मस्थान आहे. सध्या या जन्मस्थानाचे स्मारकामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या स्मारकामध्ये केशव सूत यांचे निवासस्थान त्याचबरोबर त्यांच्या अजरामर झालेल्या कवितांचा एक संग्रहही आपल्यास पाहावयास मिळेल. इथून थोडं पुढे गेलं की तुम्हाला बोर्ड दिसतोय, कवी केशव सूत स्मारक. याच ठिकाणी डाव्या हाताला स्मारक आहे. इथे आपल्याला कवी केशव सूत यांचं जन्मस्थान पाहायला मिळेल. तसेच त्यांच्या अजरामर कविता यांचा संग्रहही तिथे ठेवलेला आहे. कोकण म्हटले की निसर्गाची उधळण झालेली विविध स्थळे नजरेसमोर येतात. कोकणातील निसर्गाची सर्वांनाच भुरळ पडते. निसर्गाच्या कुशीत वसलेली अनेक प्राचीन मंदिरे हे कोकणाचे वैशिष्ट्य. आज अशाच एका मंदिराला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत. रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयगड या गावी. जिंदल एनर्जी या कंपनीने वसवलेले जय विनायक गणेश मंदिर हे आता पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. याच मंदिराला आता आपण भेट देणार आहोत. पॅगोडा शैलीतील स्थापत्यकलेचा अनोखा संगम असलेले हे मंदिर आहे. या रचनेमध्ये प्रामुख्याने गर्भगृह, सभामंडप, मुखमंडप, वाहन मंडप, दीपमाळ, पाण्याचे कुंड असे विविध घटक समाविष्ट केलेले आहेत. काळा बेसॉल्ट आणि जांबा दगड यांचा वापर करून या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. येथील बगीच्यामधील फुले तोडण्यास सक्त मनाई आहे. बऱ्याच वेळेला या फुलांची नासाडी करण्यात येते आणि माझेही वैयक्तिक मत असेच आहे की फुले झाडावरच छान दिसतात. तर कृपया येथील फुले तोडून कुस्करून टाकून देऊ नये. मंदिराच्या एका बाजूला वीर हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे, तर मंदिराच्या दुसऱ्या बाजूला पाण्याचे कारंजे आहे. मंदिरातील सभागृहाच्या छताचा भाग हा संपूर्णपणे लाकडापासून बनवण्यात आला असून त्याला पॅगोडातील कोनाचा आकार देण्यात आलेला आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती पंचधातूपासून बनवण्यात आली आहे आणि श्री गणेशाचा मंडप हा अतिशय सुबक कोरीवकाम केलेल्या 6 खांबांवर आधारलेला आहे.
मंदिराशेजारीच कलाधाम नावाचे एक कलादालन निर्माण करण्यात आले आहे. महिला बचत गटांकडून बनवण्यात आलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आहे. टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू या ठिकाणी तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. आपण जरूर या कलादालनास एकदा तरी भेट करावी अशी विनंती आहे. नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या विविध वस्तू हे येथील खास आकर्षण आहे आणि जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. मुलांनी किंवा महिलांनी रेखाटलेल्या चित्रांचेही या ठिकाणी एक छोटेसे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. नमस्कार, माझं नाव किशोर गुरव. मी कलाधाम सांभाळतो. बचत गटाच्या अंडर हे कलाधाम चालू आहे आणि JSW फाउंडेशन याला सपोर्ट केलं जातं. तर JSW फाउंडेशनच्या अंडर एक ॲक्टिव्हिटी सुरू असल्यामुळे सुरुवातीला आम्ही करवंटीचं प्रशिक्षण द्यायचं काम केलं महिलांना आणि त्यांच्याकडनं जे प्रोडक्ट बनवून घेतल्यानंतर त्यांना फायनल इथं केलं जातं. तुम्ही पाहू शकता करवंटीचे जसे एक स्टोरेज बाउल आहे, फ्लावर पॉट आहे, असे बरेचसे करवंटीचे प्रोडक्ट आहेत. ते आम्ही महिलांकडनं बनवून घेतो, त्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. हे लॅम्प आहे, टेबल लॅम्प आहे. ही मशीन फक्त करवंटीचा बाहेरचा भाग पॉलिश करण्यासाठी वापर केला जातो. मशीन आहे स्क्रोलचं, ती आम्ही कटिंग वगैरे यासाठी छोटे छोटे शेप, जसे तुकडा आहे करवंटीचा तो कट करायचा असेल तर या मशीनचा वापर केला जातो. आणि ही छोटी बेंच ड्रिल मशीन आहे. हे करवंटीच्या आतील भाग पॉलिश करण्यासाठी हा टूल बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. पंच हा गोल बनवलेला आहे हाफ शेप मध्ये आणि त्याला हा पॉलिश पेपर कट करून फिट केलेला आहे आणि तो आपण ड्रिल मशीनला हे फिट करतो आणि त्याच्यामध्ये करवंटी टाकून आतले भाग पॉलिश केला जातो. आजचा प्रवास कसा वाटला जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सूचनांचे नेहमी स्वागत असेल. पुढील व्हिडिओंचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंदिराच्या परिसरामध्ये लावण्यात आलेली फुलझाडे आणि येथील हिरवळ हे पर्यटकांच्या मनाला नेहमीच भुरळ पाडतात. सर्वांना एक नम्र विनंती आहे की येथील हिरवळीवर वेडेवाकडे लोळून अशोभनीय कृत्य करू नये. मंदिराचे पावित्र्य राखण्यास मदत करावी. तसेच येथे असलेल्या मत्स्यकुंडातील माशांना बाहेरील खाणे घालू नये. आपण जे खातो हे त्यांचे खाणे नव्हे, त्यांचे खाणे त्या तलावामध्येच त्यांना उपलब्ध असते.